शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज एक नवीन उत्पादन आपल्या सर्वांसमोर मी घेऊन येत आहे आणि त्या उत्पादनाचं नाव आहे बायोज ॲक्वामरीन। ICL ही आजतागायत अशा प्रकारच्या बायोजच्या उत्पादनामध्ये नव्हती, पण आता जस्ट आपण सुरुवात केलेली आहे आणि हे पहिलं प्रॉडक्ट बायोज ॲक्वामरीन जे ॲस्कोफायलम नोडुसम युक्त, ज्याला आपण समुद्री शैवाल म्हणतो, आणि हे ब्राऊन रंगाचं समुद्री शैवाल आपण घेऊन आलेलो आहोत। 3 प्रकारचे समुद्री शैवाल असतात, त्यामध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की भरतीमध्ये येणारे समुद्री शैवाल, ओहोटीमध्ये येणारे समुद्री शैवाल आणि या दोन्हींच्या मध्ये येणारे समुद्री शैवाल। तसं हे ॲस्कोफायलम नोडुसम हे इंटरटायडल झोनमध्ये येणारं, म्हणजे दोन्हींच्या मध्ये येणारं हे सीवीड प्रामुख्याने आपण भारतामध्ये आणलेलं आहे। आणि हे सीवीड आणत असताना यामागे हेच सीवीड का आणलं आपण, कारण ज्या ॲस्कोफायलम नोडुसममध्ये कंटेंट 99.35% आहे, ते 99.35% इतकं जास्त कंटेंट असणारं दुसरं कुठलंही समुद्री शैवाल आपल्याला मिळणार नाही। त्याचबरोबर या समुद्री शैवाळामध्ये प्रामुख्यानं ऑर्गॅनिक ॲसिड्स ज्याला आपण म्हणतो, ते ऑर्गॅनिक ॲसिड्स प्रामुख्याने यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे ऑर्गॅनिक ॲसिड्स जे आहेत ते जे काही हार्मोन्सची उपलब्धता किंवा हार्मोन्सचं सिक्रेशन जे आहे ते योग्य प्रकारे करण्यामध्ये त्या ठिकाणी मदत करतात। त्याचबरोबर हे ऑर्गॅनिक ॲसिड्स ज्याला ऊर्जेचा स्तोत्र म्हणून सुद्धा या ऑर्गॅनिक ॲसिड्सचा प्रामुख्यानं पीक वाढीमध्ये सहभाग असतो। त्यानंतर या ॲस्कोफायलम नोडुसममध्ये बेटाइन्स असतात आणि हे बेटाइन्स प्रामुख्यानं जे काही वातावरणामधील वेगवेगळे स्ट्रेस सिच्युएशन्स आहेत, ज्याला आपण म्हणतो की ताण देणाऱ्या परिस्थिती असतील, त्या परिस्थितींशी लढण्याची ताकद प्रामुख्यानं या बेटाइन्समुळे आपल्याला मिळते। त्याचबरोबर यामध्ये असणारे जे अमिनो ॲसिड्स आहेत, हे अमिनो ॲसिड्स प्रामुख्यानं ज्या प्रोटीनचे ब्लॉक्स आहेत ते प्रोटीनचे ब्लॉक्स तयार करण्यासाठी आवश्यक असतात। त्याचबरोबर यामध्ये मॅनिटॉल सारखा घटक असतो, त्याचबरोबर ऑलिगोसॅकराइड्स असतात, अल्जिनिक ॲसिड्स यामध्ये असतं आणि यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स पण आपल्याला आढळून येतात। त्यामुळं एकंदरीत सर्व दृष्ट्या जर आपण विचार केला तर ॲस्कोफायलम नोडुसम युक्त या 99.35% बायोज ॲक्वामरीन या प्रोडक्टचा वापर केला असता वेगवेगळ्या ताणांच्या मधून आपल्याला पिकाला बाहेर काढता येतं। त्याचबरोबर जी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे काय की मुळांची वाढ, पांढऱ्या मुळीची वाढ अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी आपल्याला करता येते। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय की प्रकाश संश्लेषणाचा वेग हा आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे राखता येतो आणि ह्या दोन्हींमध्ये योग्य समन्वय जर झाला तर पीक वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। म्हणून या बायोज ॲक्वामरीनचा उपयोग सर्वसाधारणपणे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की मुळांची वाढ करावायची आहे, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवायचा आहे किंवा पिकांचा हिरवेगारपणा वाढवायचा आहे, त्याचबरोबर जेव्हा जेव्हा ताणामधून आपल्याला एखाद्या पिकाला बाहेर काढायचं असतं, म्हणजे जास्तीची थंडी, जास्तीचा पाऊस, जास्तीचं दिवस आणि रात्र यामधलं वातावरणामध्ये असणारं तापमानामध्ये तफावत, या सर्व बाबींच्या सोबत लढण्याची क्षमता किंवा प्रतिकारक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं या बायोज ॲक्वामरीनकडे आपण पाहिलं पाहिजे। बायोज ॲक्वामरीनचा जो वापर आहे तो सर्वसाधारणपणे आपण ड्रिपच्या माध्यमातून करू शकता किंवा फवारणीच्या माध्यमातून करू शकता किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून आपण करू शकता। ड्रिपमधून जर वापर आपल्याला करावायचा असेल तर सर्वसाधारणपणे 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर बायोज ॲक्वामरीन जर आपण घेतलं तर आणि ते ड्रिपच्या माध्यमातून सोडलं किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून सुद्धा 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर बायोज ॲक्वामरीन घेऊन त्याची ड्रेंचिंग केली किंवा सर्वसाधारणपणे 1 लिटर पाण्यामध्ये कमीत कमी 1 ml जास्तीत जास्त 2 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला याचे परिणाम जे आहेत अतिशय चांगल्या प्रकारे मिळतात। आणि मी असं म्हणेन की जेव्हा जेव्हा समुद्री शैवाळाचा वापर आपण करतो आणि त्यातल्या त्यात बायोज ॲक्वामरीन समुद्री शैवाळाचा आपण वापर करतो
तर त्यामध्ये असलेलं 99.35% ॲस्कोफायलम नोडिसम हे त्या ठिकाणी पीक वाढीला अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतं आणि जी काही ताण सदृश्य स्थिती आहे त्या ताण सदृश्य स्थितीसोबत लढण्याची ताकद ही वाढवतं आणि प्रामुख्यानं मुळांची वाढ आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग हा अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळं आपल्याला त्याचा उत्पादनावरती अतिशय चांगला परिणाम झाल्याचं दिसून येतं. असं हे ICLचं बायोज ॲक्वामरीन ॲस्कोफायलम नोडिसम, ज्यामध्ये 99.35% ॲस्कोफायलम नोडिसम आपण दिलेलं आहे. धन्यवाद.